नाव प्रज्ञा म्हणून माझा वर्ग पहिला. मी मला एक गणित सांगणार आहे. गणितात आपण संख्यांची तुलना म्हणजेच संख्यांचे लहान मोठेपणा व सारखेपणा हे शिकणार आहोत, तेही सोप्या पद्धतीने. इथे आपण 3 ही संख्या 2 वेळा लिहून घेतली आहे आणि इथे आपण उदाहरणात इथे मंगळ समजलेला आहे. तर मंगळ यापैकी कोणाला खाय तर इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे. तर मंगळ यापैकी कोणालाच खाणार नाही. इथे बरोबरच तो असं लेटून राहील. आणि आपल्याला हे गणित सोप्या पद्धतीने सोडवता येईल. आणि जर 3च्या याच्यात जर इथे 5 ही संख्या असेल आणि मंगळ जर इथे येत असेल तर मंगळ या दोघांपैकी कोणत्या संख्येला खाणार आणि आता कोणती संख्या यात मोठी आहे? तर 5 ही संख्या मोठी आहे, तर मंगळ या संख्येला खाणार. म्हणून याकडे असे तोंड, मोठे तोंड आणि 3 कडे असे छोटे तोंड, पाठ. हे अशा सोप्या पद्धतीने मुलांना हे गणित शिकवू शकतो. धन्यवाद.